उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये भरती। व्हायरल ताप, अशक्तपणामुळे उपचारासाठी केलं भरती। शिंदेंची प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांची माहिती। वीकेंडला पावसाचा जोर वाढणार। आज आणि उद्या मुंबईत जोरदार पावसाचा इशारा। मुंबईकरांनो समुद्रकिनारी जाणं टाळा, प्रशासनाच्या सूचना। मुंबईत गेल्या 24 तासात अनेक भागात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस। वांद्र्यातील सुपारी टाकी महापालिका शाळा परिसरात 143.4 मिलीमीटर पावसाची नोंद। पूर्व उपनगरातही पावसाचा जोर कायम राहिला। आज ठाणे पालघरमध्ये शाळांना सुट्टी। मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाची खबरदारी। आज कल्याण डोंबिवलीत शाळांना सुट्टी, तर केडीएमसीच्या अधिकाऱ्यांची सुट्टी रद्द। अतिवृष्टीचा इशारा असल्यानं प्रशासनाचे आदेश। रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट। आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज। नदी नाल्यांना पूर, अनेक भागात साचलं पाणी। आंबेनळी घाट 4 दिवस वाहतुकीसाठी बंद। आंबेनळी घाटात 3 दिवसात दोनदा दरड कोसळली। सुरक्षेच्या कारणास्तव घाट 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद। सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी। न्यायालयानं सरकारी वकिलांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळली। पोलिसांच्या ताब्यात असतानाही सियाची मुजोरी कायम। सियानं माध्यमांना उद्देशून केला असभ्य इशारा। समाजातील सर्व स्तरातून सिया विरोधात संताप। मुंबई एशियाटिक सोसायटीची आज निवडणूक। डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धेंच्या एशियाटिक टुमॉरो पॅनलला मान्यवरांचा पाठिंबा। छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आज मतदान। महायुतीचे 7 तर एक अपक्ष संचालक बिनविरोध। महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा थेट सामना। संभाजीनगरातील केळसवाणा प्रकार समोर इंजिनिअरिंग कॉलेज कॅन्टीनमध्ये पोह्यात अळी, भातात झुरळ। अन्न व औषध प्रशासनाची कॅन्टीनवर धडक कारवाई। मुंढे पॅटर्न दूध भेसळ रोखणार का? ग्राहकाला सात्विक दूध मिळावं हाच प्रयत्न। तुकाराम मुंढे यांची भूमिका। अहिल्यानगरच्या पाथर्डीत जिल्हा परिषद शाळा अंधारात। विद्यार्थी अंधाऱ्या खोलीत शिकत असल्यानं पालक नाराज। धुळे तालुक्यातील कुटाणे इथून पंढरपूरकडे दिंडी निघाली। विठोबा माऊलीच्या नामगजरात निघाले वारकरी। बस दरीत कोसळून 40 जणांचा मृत्यू। पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा प्रांतामधील दुर्घटना। बसचे ब्रेक निकामी झाल्यानं अपघात झाल्याची माहिती। रशिया युक्रेन संघर्षात वाढ। कीव्हमधील लष्करी लक्ष, ऊर्जा क्षेत्राचंही मोठं नुकसान। रशियाच्या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। आज मँचेस्टरमध्ये रंगणार भारत इंग्लंड दुसरा T20 सामना। वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाकडे चाहत्यांचे डोळे।